पण आता वाढेल. परंतु मॅच कोणी जिंको कोणी हरो, युवा पिढी जिंकणार की लिजेंड प्लेयर जिंकणार हा मोठा प्रश्न आहे. परंतु आमच्याकडे जमा राहील. ज्यावेळी तुम्ही नावावर कराल त्यावेळी तिथे तुम्हाला 15,000 रक्कम परत केली जाईल. त्याचबरोबर दुसरा नियम हा प्रत्येकाला बक्षीस डिस्ट्रीब्यूट केले जाईल. म्हणजेच प्रत्येक संघामध्ये एक बक्षीस वाटप केली जाईल. वैयक्तिक पारितोषिक जो आहे आपण बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन, बेस्ट फिल्डर्स हे प्रत्येक संघामध्ये आम्ही वाटप करणार आहोत. आयोजकांची एक महत्त्वाची सूचना तुमच्यापर्यंत पोहोचली गेली आहे, तर त्याच्याकडे तुम्ही लक्ष द्यावं. पहिला बॉल मात्र डॉट गेलाय सुदर्शन गायकर, एक नामवंत खेळाडू, अष्टपैलू खेळाडू आपण पाहतोय. 5 बॉल आणि 13 धावा राहिल्या आहेत. परंतु तेवढाच नामवंत अमर केणी ज्यानं मॅच मागचा जिंकून दिलाय तो अमर केणीनं उंचावरून खेळलाय. इट्स अ बिग 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 11 स्टार सिक्सर. सहा धावा आल्या आहेत. 4 चेंडू आणि 6 धावा. काय षटकार ठोकलाय अमर केणीचं. मी कौतुक केलं होते की अमर केणीकडे देखील तेवढीच चांगली गुणवत्ता आहे आणि ती गुणवत्ता इथे प्रदर्शित करत असताना 11 स्टार सुखापूर 40+ संघाचा अमर पुन्हा एकदा बॅटिंगसाठी सज्ज. 7 धावांची गरज येणाऱ्या 4 बॉलमध्ये. आता थोडासा कन्फ्यूज झाला अमर, थोडासा कन्फ्यूज, कारण 4 बॉल 7ची गरज असताना डिफेन्सिव्ह स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला अमरनं. तर नंतर मात्र डॉट बॉल. सुदर्शन गायकर लिजेंड वर्सेस युवा 3-7. बॅटला स्पर्श इथे कॉट बिहाइंड द विकेट. आणखी एक अगदी महत्वाचा विकेट. अमर केनी बॅक टू डग आउट. 2 बॉल 7 रन्स. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला, एक सिंगल मिळाली आहे. आता मात्र किशोर केनी, ये पुराणा चावल आहे. किशोर केनी यांनी जरी षटकार ठोकला तरी अनिलजी उलवेकर यांच्याकडनं 1,000 रुपये बक्षीस दिलं जाईल, कारण 1 बॉल आणि 6 धावा. फायनलचा अंतिम मॅच. 1 चेंडू 6 धावा. जर षटकार ठोकला तर मला वाटते सुकापूर संघ धुमाकूल घालेल आणि प्रभाकरजी केणी पिके साहेबांकडनं 2,000 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. 1 षटकार जवळ 3,000 रुपये बक्षीस. राजेजी केणी यांच्याकडनं 1,000. 4,000 रुपये मिळतील किशोर केणी यांना. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. 1 बॉल 6 धावा. काय घडेल काय बिघडेल. हा जोरदार फटका. परंतु इथे सामना जिंकलाय अजिवली संघ.